ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। वाडीपोड मोहदा जिल्हा परिषद शाळेत सिलिंग फॅन कोसळल्याने विद्यार्थी जखमी। जिल्हा परिषद शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष का? वाडीपोड मोहदा पंचायत समिती पांढरंगडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वर्ग सुरू असतानाच फॅन किर आवाज येत अचानक सिलिंग फॅन कोसळल्याने विद्यार्थी जखमी झाला। ही घटना 5 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। यामुळे एकच खळबळ उडाली। भाविक झांबरे असे जमखी विद्यार्थ्यांचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास इयत्ता पहिलाचा वर्ग सुरू होता। तसेच मुले वर्गात अभ्यास करीत होते। याचवेळी अचानक सिलिंग फॅन हुक सकट खाली कोसळला। यामध्ये भाविक हा जखमी झाला। घटनेनंतर त्याला तत्काळ मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले। मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शाळेची बांधकाम SSA योजनेअंतर्गत झाले आहे। तसेच 12 ते 15 वर्षांपासून इमारतीचे कुठलेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वाडीपोड मोहदा येथील आदिवासी कोलम पोड भागात जिल्हा परिषद शाळेत 200 विद्यार्थी असून प्रत्येक वर्गात 40 ते 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। सदर इमारत बांधकाम 2009 मध्ये झाले आहे। या इमारतीचा स्लॅब कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने गट शिक्षणाधिकारी पांढरकुडा या घटनेसंदर्भात शहानिशा करणे अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे। तसेच शाळा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, जेणेकरून पुन्हा नरहक चिमुकल्या शाळकरी विद्यार्थी बळी पडू नये। यासंदर्भात सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे। वरिष्ठांना अवगत करावे असे पालक वर्गातून सूर उमटत आहे। पांढरकवडा तालुका प्रतिनिधी कैलास फुलभोगे।